विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटनाकडे आमदार गोगावलेंची पाठ। ऐन निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना, निजामपुरात रंगणार सामना। महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघातील निजामपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर माणगाव पंचायत समिती सेसमधून निजामपूर हद्दीतील विविध विकास कामे माजी उपसभापती माधवी समेळ यांच्या कार्यकाळात तसेच उपसभापती ममता फोंडके यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे हाती घेण्यात आली। त्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला होता। त्यानुसार दिनांक 11 जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी विविध ठिकाणी नागरिकांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असतानाच मात्र आमदार गोगावले या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने नागरिकांच्या उत्साहाला पाणीच पडले। त्यामुळे अनेक कार्यक्रमात नागरिकांमधूनच कार्यसम्राट आमदारांच्या अकार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पंचायत समितीचे उपसभापती व माजी उपसभापती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे खुद्द आमदारांनीच पाठ फिरवल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या ऐन निजामपूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याचे चिन्ह दिसत आहेत। माणगाव पंचायत समितीचे सेसमधून माजी उपसभापती माधवी समेळ तसेच विद्यमान उपसभापती ममता फोंडके यांच्या प्रयत्नातून आणि फंडातून निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाणसपे शीतळादेवी मंदिरासमोरील फरशी बसवणे, निजामपूर बौद्धवाडी बौद्धविहार फरशी बसवणे तसेच निजामपूर बागवाडी येथील समाज मंदिराचे शेड बांधणे, निजामपूर रोहिदासवाडी समाज मंदिर शेड बांधणे, निजामपूर तळेआळी येथे रस्ता बांधणे यासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी होणार होता। निजामपुरात 2 शिवसेनेचे गट आहेत, मात्र एका शिवसेनेच्या गटाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। निजामपुरात शिवसेनेतील 2 गटांमुळे आमदार भरतशेठ गोगावले यांच्यापुढे पेच निर्माण झाला असावा, यामुळे आमदार गोगावलेंनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा निजामपुरात जोरदार सुरू आहे। माझ्या निजामपूर विभागामध्ये शिवसेनेच्या पक्षाचे पंचायत समितीचे सदस्य मिलिंद फोंडकेच्या सौ ममता फोंडके आणि सौ माधुरी समेळ यांच्या फंडातून जी विविध विकासाची कामं झाली त्या संदर्भात आजच्या या उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी शिवसेनेचे सभापती सुजित शिंदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आपले गणेश समेल आणि मिलिंद फोंडके कामेरकर अन्य शिवसैनिक उपस्थित होते। आज या 6 ते 7 ठिकाणी भूमिपूजनाचे उद्घाटन हे झालेले आहे आणि हे सर्व झालेले पक्षाच्या वतीने झालेले आहे। या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे नेते मिलिंद फोंडके, गणेश समेळ, विश्वनाथ कामेरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील राजभर, पोलीस प्रवाह न्यूज, माणगाव।